याचा आणि विकासाचा अर्थार्थी काही संबंध नाही. असलाच तर ते पक्ष बदल करणाऱ्या माणसाच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक विकासाचा असू शकेल. याच्या पलीकडे काही ते विकासाचा संबंध नाही. आजच आता सकाळपासून ज्या बातम्या आल्यात आणि माध्यमं सुद्धा आपल्या त्या बातम्या जेव्हा करतात त्यामुळे तेव्हा माध्यमांना सुद्धा काहीतरी एक प्रकारचा ऑर्गॅझम मिळतोय त्या बातम्या करताना असं त्यांच्या वागण्यातनं दिसतं की शिंद्यांनी 100 कोटी कबूल केले, शिंद्यांनी 50 कोटी कबूल केले. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला जे काही नियोजन वगैरे गोष्टी कळतात त्यानुसार कुठल्याही राज्याच्या कुठल्याही देशाच्या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी एक तरतूद होते आणि त्यानुसार शेतीवर काय खर्च होईल, रेल्वेवर काय खर्च होईल, रस्त्यांवर काय खर्च होईल, असं वर्षाच्या मध्ये अचानक एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला वाटलं म्हणून तो एका मतदारसंघाला 100 कोटी देतो आणि शेजारच्या दुसऱ्या पक्षाच्या मतदारसंघाला 2च कोटी मिळतात. अशा प्रकारचा लॉपसाइडेड विकास असू शकतो का? आणि असं तुम्ही घडवून आणता का? म्हणजे कॉमन सेन्स जर ठिकाणावर असेल आपल्या माध्यमातल्या मंडळींचं तर त्यांना हे कळलं पाहिजे की हे 100 कोटी जेव्हा दिले जातात किंवा हे 100 कोटी जेव्हा दिल्याचं कमिट केलं जातं तेव्हा त्याच्यात काहीतरी बेसिक प्रॉब्लेम आहे. पण हा प्रश्न आपल्याकडे पडत नाही. हा एक भाग. आणि दुसरं जे तू म्हणलास की डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर काही गोष्टी घडतायत का, तर डिलिमिटेशनचं जे बिल आहे ते बिल पडल्यानंतर या सरकारने हे डिलिमिटेशनचं बिल पडलेलं नाही, हे महिला आरक्षणाचं बिल पडलंय. फोन करून सांग. अशा प्रकारचा कांगावा त्यांनी सातत्यानं केला. तो कांगावा काही लोकांना पटला, काही लोकांना पटला नाही. पण त्यांच्या व्हॉट्सअप मशिनरीमधनं हे जितक्या वेगानं गेलं पाहिजे होतं तितकं गेलं नाही. तर यांनी जे ज्या वेगाने पक्ष फोडायला घेतलेत, म्हणजे तृणमूल फोडलं, आता उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटतो आहे, याच्यानंतर पवार साहेबांच्या पक्षाचा नंबर आहे. समाजवादी पक्षाच्या बद्दलची चर्चा आजच उत्तर प्रदेशच्या एका कॅबिनेट मंत्र्याने केली आणि त्याच्यावरचा वादही सुरू झालाय की कोणाला काय जागा मिळतील, काय केलं जाईल याच्याबद्दल अख्खा सपाच तिकडे जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे. म्हणजे हे जे आहे ना भारतीय जनता पक्षाची मोडस ऑपरेंड, म्हणजे लोकांच्या मनामध्ये, सगळ्या विरोधी पक्षांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल अशा प्रकारची असुरक्षितता निर्माण करायची. प्रत्येक दुसऱ्या माणसाला वाटलं पाहिजे की आपल्या शेजारचा पक्ष बदलणारच आहे. असं करून करून माणसांचं नैतिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ते करतात. आता असं दिसतं की जर त्यांना पाहिजे त्या पद्धतीने 2-3 पक्ष त्यांना मोडीत काढता आले आणि द्रमुकला त्यांना तटस्थ ठेवता आलं तर कदाचित त्यांना लोकसभेतलं 2/3 बहुमताच्या जवळ जाता येण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं मला असं वाटतं की वेगाने त्यांना यासाठी करायचंय की 29 साली जर निवडणुका झाल्या ठरल्याप्रमाणे तर 29 सालापर्यंत लोकांच्या रागावरचं नियंत्रण आपल्याला तसं ठेवता येईल का याबद्दल त्यांना खात्री नाही. त्यामुळे निवडणुका प्रिपोन करायच्या. म्हणजे आता जो आपला सत्तेत बसलेला माणूस आहे त्याला जर 236च्या पेक्षा थोड्या जास्त जागा मिळाल्या तर आणखी 5 वर्ष त्याला स्वतःची बेगमी करून घेता येते. अशा प्रकारची एक व्यवस्था मला दिसते. आता हे सगळं करताना मगाशी राजू म्हणला तसं हे सगळं करताना अमित शहा हे का करत असतील याच्याबद्दल मला एक उत्सुकता आहे. म्हणजे त्यांना आयुष्यभर नंबर 2च राहायचं आहे का? मेदवेदेव आणि व्लादिमीर पुतीनने आता तू पंतप्रधान, आता मी राष्ट्रपती, आता मी राष्ट्रपती, आता तू पंतप्रधान या प्रकारचा खेळ खेळून 16 वर्ष काढली. पण तिथं कसं होत, तिथं अशा प्रकारचा खेळ खेळता येतो कारण विरोधी पक्ष नावाची भानगडच त्यांनी ठेवली नव्हती. आपल्या देशामध्ये अगदी आता सत्तेत असलेल्या माणसाने उद्या राष्ट्रपती व्हायचं ठरवलं तरी राष्ट्रपती हे आता जे दात नसलेल्या वाघाची परिस्थिती आहे तसं ठेवून हा माणूस राष्ट्रपती नाही होऊ शकणार. म्हणजे मग अमित शहा हे जे काही घडवून आणतायत राजू म्हणतो तसं हे सगळं कोणासाठी करतायत? म्हणजे अमित शहा काही संत माणूस नाहीये. म्हणजे त्याने तर 10-12 वर्ष मोदींच्या पाठराखणीचं काम केलं पण आता टेक्निकली मोदींना 75 वर्ष होऊन गेलेली आहे. आता जर योग्य वेळी अमित शहांचं अपवर्ड मोबिलिटी मिळाली नाही तर नागपूरचा एक माणूस आणि अलाहाबादचा दुसरा माणूस हे त्यांच्या बोकांडी बसतील. त्यामुळे आता जे चाललंय ना ते डिलिमिटेशन हा त्याचा एक समोर दिसणारा चेहरा आहे. पण भाजपमधली नंबर 2ची जी मारामारी आहे त्या नंबर 2च्या मारामारीमध्ये शहाच्या सोबतचे लोक कोण आहेत, आधी योगीच्या सोबतचे लोक कोण आहेत आणि कोणाकडे किती पैसा आहे हा खरा कळीचा प्रश्न आहे. मी तू बघितलंस तर एकीकडे शिंदेसारखा माणूस पैसे वाटून वाटून माणसं गोळा करत, दुसरीकडे फडणवीसांच्या सारखा माणूस 3री-4थी मुंबई, मुरबे बंदर, वाढवण बंदर जेवढा पैसा येईल तेवढा पैसा आणण्याचा प्रयत्न करतोय आणि मोहित कंबोज सारख्या माणसाच्या मदतीने तो पैसा मार्गी लागेल अशी पण सोय होते. मला असं दिसतं की हे जे आहे ना हे टेम्पलेट असं आहे की आज 6 खासदार घेतले, उद्या 20 खासदार घेतले. याच्या पलीकडे यांना जेव्हा 27ला किंवा 29 साली दिल्लीत वेकन्सी ज्या वेळेला होईल त्यावेळेला ह्यांच्यात जी काही रक्तरंजित मारामारी होणार आहे त्या रक्तरंजित लढाईची हे एका पातळीवरची पूर्वतयारी आहे. आणि आता असं दिसतं की शिंदे हे अमित शहाचे फूट सोल्जर आहे. म्हणजे दिल्ली
दिल्लीमध्ये तुम्हाला 6 माणसं न्यायची आहेत, एकेका माणसाला चार्टर्ड न्यायचंय, तर देशाचा गृहमंत्री आणि राज्याचा गृहमंत्री यांना माहित नसताना गोष्टी होऊच शकत नाही. ज्या अर्थी देशाच्या गृहमंत्र्याला माहित असताना ह्या गोष्टी होत आहेत आणि तो देशाचा गृहमंत्री गुजराती आहे, याचा अर्थ देशाच्या गृहमंत्र्याला या गणितामधनं स्वतःचा नीट फायदा दिसतोय. म्हणजे डिलिमिटेशन मी घडवून आणलं, महिलांचं आरक्षण मी पण घडवून आणलं. आज ठीक आहे, आज मोदींच्या हातात मीडिया आहे म्हणून त्यांची जाहिरात मीडिया करेल, पण मीडिया एवढा विकलेला आणि लाचार आहे की उद्या अमित शहा सत्तेत येणार असं त्यांच्या लक्षात आलं तर त्याच आरत्यांची ताटं जी आहेत ती दुसऱ्या दिशेने जाऊन अमित शहाकडे जातील. त्यामुळे मला असं दिसतं की हा नंबर 2च्या लढाईचा, परिसीमनाच्या डिलिमिटेशनच्या वादाचा त्याची एक महत्वाची किनार आहे. आणि राज्यामधले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष ते जे भाजपच्या पायाखाली राहू इच्छितील आत्ताच्या घडीला, म्हणजे शिंदेच्या सारखा माणूस किंवा आता दादांच्या पक्षाला पक्ष तरी का म्हणायचा असा प्रश्न आहे, पण शिंदेचा पक्ष किमान काहीतरी एक अस्तित्वात आहे. पण असा प्रादेशिक पक्ष आहे जो कधी उठ म्हणता उठतोय आणि बस म्हणता बसतोय. म्हणजे बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदा युतीचं सरकार आलं होतं तेव्हा असं म्हणाले होते की मला असा मुख्यमंत्री पाहिजे की जो उठ म्हणता उठेल आणि बस म्हणता बसेल. त्यांचा मुख्यमंत्री दरवेळेला तसं वागला तसं नाही, पण त्यांच्या पक्षाचा म्हणून झालेला जो नंतरचा मुख्यमंत्री आहे तो दिल्लीच्या तालावर उठ म्हणता उठ आणि बस म्हणता बस असं तेव्हाही वागत होता आणि आत्ताही वागत होता. हा मला वाटतं की या सगळ्या पक्षांतर आणि तथाकथित विकासाच्या मागे जाणं ह्याच्या मागचा एक कारण मीमांसेचा भाग आहे की जे 6 खासदार आता सोडून जात आहेत गेलेत आणि जे आता नव्या ह्याच्यामध्ये आमदार जात आहेत. तर मगाशी सुरुवातीला प्रथमेश म्हणला तसं की किंवा प्रथमेशच्या पोस्टमध्ये पण तू प्रथमेश मगाशी लिहिलं होतंस तसं की सेनेचं इकडे चुकलं, सेनेने हे केलं नाही, पवार साहेबांनी असं केलं, ठाकरे आपलं ममता बॅनर्जीने असं केलं. तर जे लोक घरात बसून आहेत म्हणून त्यांच्यावर टीका होते, त्यांचा पक्ष फुटला. पवार साहेबांच्या सारखा माणूस ज्याने पायाला भिंगरी लावली आहे त्याचाही पक्ष फुटला. जे लोक फॉर्च्युनर मध्ये फिरतायत त्यांचाही पक्ष फुटला. जी बाई पॅरागॉनच्या चपला घालून हिंडते तिचाही पक्ष फुटला. म्हणजे पक्ष फोडण्यामध्ये भाजपकडे एक समानतेची भावना आहे. म्हणजे त्यांच्या मनात असं काही नाहीये तुम्ही घरात बसलाच तरच पक्ष फोडू असं काही नाहीये. तुम्ही घरात बसला, शहरात जा, कुठेही हिंडा, आम्हाला जर वाटलं की तुम्हाला पक्ष फोडायचा आहे तर आम्ही तुमचा पक्ष फोडणार आहोत. त्यामुळे मगाशी तू प्रथमेश तुझ्या पोस्टमध्ये लिहिलंस तसं आणि इतरही की आपल्याकडचे जे बैठे विचारवंत आहेत त्या बैठ्या मंडळीने एक बघायला पाहिजे की शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या पक्ष चालवण्याच्या पद्धतीच्या मर्यादा आहेत, पण यांच्या पक्ष चालवण्याच्या मर्यादा ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या नाहीये. गुन्हेगारी स्वरूपाच्या पाशवी सत्तेच्या समोर ते आता योगायोगानं उभे आहेत ही त्यांची नियती आहे, म्हणून त्यांचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे रंगाबिल्ला सारखे लोक जर ह्यांचे विरोधक नसते ना तर कदाचित यांना सुद्धा त्यांचे पक्ष आहे त्या पद्धतीनं कमी अधिक प्रमाणात जतन करता आले असते. आता तू वैभव म्हणलास तसं की ज्यांना फुटून निघायचं आहे, 2 कारणांनी लोकांना फुटून निघायचं असं दिसतं. ते समाजाचा विकास वगैरे ते थोतांड आहे आपल्याला माहिती आहे, मतदारसंघाचा विकास पण थोतांड आहे. आता ओमराजे निंबाळकरच्या बाबतीमध्ये लोक असं सतत म्हणायचे की कुणाचाही फोन घेतो तो, रात्री कधीही लोक फोन करतात, तोही त्याच्या भाषणांमध्ये असं म्हणायचं. मुळामध्ये खासदाराकडे लोकांनी कोणती कामं घेऊन जावी, आमदाराकडे कोणती कामे घेऊन जावी, सगळं कोणती कामं घेऊन जावी याची क्लॅरिटी आपल्या देशात नाहीच आहे लोकांना. त्यामुळे लोक टॉयलेटची भिंत पडली तरी खासदाराला फोन करतात आणि खासदाराला तो त्याच्या लोकप्रियतेचा पुरावा वाटतो. हे एकूण आपलं राजकीय संस्कृतीतला कॉमन सेन्स गणल्याचं लक्षण आहे. त्यामुळे आता जेव्हा तुला असं दिसतं की हे 6 लोक चालले त्यांना एक ऍश्युरन्स शिंदेने असा दिलाय म्हणे की तुम्हाला निवडून आणतो 29 साली. आता असा ऍश्युरन्स कोण देऊ शकतं की ज्याचा प्रचंड करिश्मा आहे किंवा ज्याला माहिती आहे की जळण्या अगोदर ईव्हीएम आपल्याच ताब्यात आहे, एवढी ज्याला क्लॅरिटी आहे असाच माणूस या बाबतीमध्ये खात्री देऊ शकेल. हा कॉन्फिडन्स असणार किंवा एकनाथ शिंदेच्या मालकांना तो कॉन्फिडन्स असणार की या पद्धतीने आपण यांचा विजय एन्श्युअर करू शकतो. आणि जर या 6 लोकांचा विजय शिंदे 29 मध्ये एन्श्युअर करू शकणार असतील तर त्यांच्या आणखी 10 लोकांचा विजय ते 24 साली का नाही एन्श्युअर करू शकले. म्हणजे त्यांना आता जे काही पैशांचे व्यवहार करून ठाकरेंच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाकर्तेपणामुळे माणसं फोडावी लागतायत, तर त्यांनी जर या माणसांना 24 सालीच आपल्या निवडून आणलं असतं तर दुसऱ्या पक्षातली माणसं फोडावी लागली नसती ना. म्हणजे काहीतरी असं आहे की ज्यामुळे त्यांना हे 24 साली नाही करता आलं आणि 29 साली म्हणजे पोस्ट डेटेड चेक दिलाय त्यांनी. पण जे लोक तिकडे गेलेले आहेत त्यांच्या पण हे डोक्यात पक्क असणार की कदाचित आपण 29ला जिंकणार नाही, मग 29ला जिंकणारच नाही असं गृहीत धरून आपण सौदा केला पाहिजे. हे धरूनच या मंडळीने सौदा केला असणार आणि त्याच्यात समजा एखादा जिंकूनच आला तर तो बोनस आहे. आणि दुसरा जो मुद्दा तू सांगितलास वैभव की अमित शहा हे घडवून
घडवून आणताना फडणवीसांना चेकमेट करत असतील, तर आता मला असं दिसतं की अमित शहा आणि फडणवीस हे नंबर 2च्या शर्यतीतले लोक आहेत. फडणवीसांच्या बाजूला गोष्टी आहेत, त्यांचं ब्राह्मण असणं, त्यांचं नागपूरला अत्यंत जवळच असणं आणि पाताळयंत्रीपणामध्ये अमित शहाच्या तोडीस तोड असणं. तर या 2 गोष्टींच्या बाबतीत ते एकमेकांना एकदम तुल्यबळ असल्यामुळे आता पैसा कोणाकडे जास्त आहे हेच गोष्ट फार महत्वाची आहे. अमित शहांना महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना पूर्ण क्लिअर हँड मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं आहे. आता उलट होत नाहीये, म्हणजे फडणवीसांची अजून एवढी ताकद नाही वाढलेली की गुजरातमध्ये ते इंटरफिअर करू शकतील. पण समजा 2-4 वर्षांनी थोडं चित्र बदललं, मोदी सत्तेत समजा दूर झाले, आणखी काही गोष्टी घडल्या, तर आता जेवढा अमित शहांना तिथं एकदम फ्री हँड आहे गुजरातमध्ये, गुजरातचे ते अनभिषिक्त सम्राट असल्यासारखं ऑपरेट करतात, तसं त्यांचं होणार नाही. आणि त्यामुळे आता जरी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला अमित शहांनी, तरी सुद्धा 27 ते 29च्या दरम्यान कोण कोणाला कुठपर्यंत दाबू शकणार आहे याची एक क्लॅरिटी येईल. आणि मला वाटतं की तो खरा या दोघांच्या तिघांच्या आणि कदाचित एखादा त्यातला डार्क हॉर्स असेल त्यांच्या शर्यतीतला सगळ्यात महत्वाचा भाग. स्फोट झाला तर लोक कसे ऑपरेट करतील याचं किंवा त्यांनी कसं ऑपरेट करावं याचं एक उत्तर राजूने त्याच्या एका पोस्टमध्ये आज लिहिलंय. फुटतील त्यांना फोडा असं त्याने त्याच्यात म्हटलंय. तर ते फुटतील त्यांना फोडा हे एका लेवलचं इन्स्ट्रक्शन आहे की जे पक्षातनं बाहेर पडतील त्यांना, म्हणजे अगदी छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले ना तेव्हा काही दिवस त्यांना जगणं मुश्किल झालं. आता मात्र तुला असं दिसतं की हे निवांतपणे म्हणजे पर्यटनाला गेल्याप्रमाणे सुरत, गुवाहाटी, मग गोवा करून आरामात ते परत आले. आणि त्यावेळेला जर शिवसैनिकांनी हे केलं असतं आणि त्यांच्या नेतृत्वाने ह्या सगळ्यांना चोप द्यायची परवानगी त्यांना दिली असती तर गेलेले लोक काही परत आले असते असं नाही, पण किमान काही लोकांना त्याची दहशत बसली असते. पण म्हणजे अशा ठिकाणी मला आश्चर्य काय वाटतं की शिवसेनेसारखा पक्ष ज्याचा गांधीवादाशी तसा अर्थार्थी काही संबंध नाहीये, तो पक्ष फुटीच्या सगळ्यात मोठ्या घटनेनंतर गांधीवादी पद्धतीने वागलेला आहे. वागायचं कारणच नाहीये. म्हणजे शिवसैनिकांनी दिसेल त्या आमदाराला तेव्हा आणि दिसेल त्या खासदाराला आता रट्टेच द्यायला पाहिजे होते आणि ते रट्टे द्यायला पाहिजे जे कोणी जातील आता. आणि हे काम काही फक्त संजय राऊत आणि सुषमा अंधारेंचं नाही ना, बाकीच्या लोकांचं काही शिवसेना पक्षामुळे भलं झालेलं आहे की नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणी बाहेर पडल्यानंतर त्यांना मारहाण का होत नाही, कारण लोक काय म्हणतात, तो आधी इकडे बसून खात होता, आम्ही आता उद्या तुझ्याबरोबर तिकडे बसून खात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळ्या प्रकारच्या म्हणजे म्युच्युअली इन्क्लुसिव्ह सरंजामदारांचा पक्ष आहे. शिवसेनेचं तसं नाहीये. त्यामुळे शिवसेना पक्षाने स्वतःचे दात गमावले 2022 साली आणि पक्ष फुटला ही गोष्ट वाईट नाहीये. पक्ष फुटला त्यातली सूज पण निघून गेली, पण जे बाहेर पडले ना त्यांना चोप पडला नाही त्यावेळेला. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स असा वाढला की आमचं कोणीच करू शकत नाही. हा इथला मुंबईतला ईशान्य मुंबईतला संजय दिना पाटील नावाचा जो खासदार आहे, जो गेलाय तिकडे गेलाय असं म्हणतात, या माणसाला उद्धव ठाकरेने झोपेतनं उठवून तिकीट दिलेलं आहे. म्हणजे जो माणूस, हे राजूला जास्त माहिती आहे की जो दिवसा जागाच नसतो अनेकदा, अशा माणसाला धरून तुम्ही तिकीट दिलंय. त्याच्यापेक्षा एखाद्या तुमच्या पक्षातल्या बऱ्या माणसाला तिकीट दिलं असतं तर तो त्याने काम करतच नाही, पण त्याने जे काही काम केलं असतं किमान तो या प्रकारच्या हुजरेगिरीच्या मागे तरी लागला नसता. आता मला असं वाटतं की हे फार गरजेचं आहे शिवसेनेच्या केडरच्या दृष्टीने, की शिवसेनेच्या केडरने 6 ठिकाणचे खासदार जर या सगळ्यात अडकलेले आहेत ना, तर त्या 6 ठिकाणच्या खासदारांना दहशत बसली पाहिजे, त्यांच्या घरच्यांना दहशत बसली पाहिजे. 50 कोटी 100 कोटी आपण कमावणार असू तर त्यानंतर आपलं घरही पेटू शकतं शिवसैनिकांकडनं. ही दहशत जोपर्यंत शिवसेना निर्माण करत नाही तोपर्यंत हा उताराचा मार्ग आहे. या उताराच्या मार्गावर गाडी सुटली आहे त्यांची. आता या उताराच्या मार्गावर त्यांना त्या अर्थाने सुटका नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यानंतरच्या काळामध्ये जे परम्युटेशन कॉम्बिनेशन महाराष्ट्रात होईल, आता विधानसभेत तुम्ही बघितलं तर विधानसभेत यांना काही करायचंच नाहीये, एवढं प्रचंड बहुमत आहे त्यांच्याकडे. आणि 3 पक्ष जरी सत्तेत असले तरी तो एकच पक्ष आहे, कारण बाकीच्या दोघांना काहीच अर्थ नाहीये. फडणवीस म्हणतील त्याच्या पलीकडे काही ते ऑपरेट करणार नाही. मग तुम्ही विरोधी पक्ष म्हणून लढून मरणार आहात का न लढता मरणार आहात, हाच तुमचा चॉईस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं कोणी लढून मरण्याची अपेक्षा बाळगत नाही. ती अपेक्षा शिवसेना आणि मनसेकडनंच आहे. ती अपेक्षा काही ठिकाणी वंचितकडनं आहे. मग ज्यांच्याकडनं ती अपेक्षा आहे त्यांनी फाईट केलं पाहिजे असं मला वाटतं. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं त्यांचा पक्ष नेण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्या प्रकारच्या विलिफिकेशन कॅम्पेन नंतर त्यांनी केलाय, मला असं वाटतं की ते अत्यंत कौतुकास्पद आहे. एखादा माणूस सार्वजनिक जीवनातला एवढ्या बदनामीनंतर जगला याच मला आश्चर्य वाटतं. म्हणजे तो उभा राहिला, संसदेत तो फाईट करतो,
करतो म्हणजे त्याने जर उभं राहून रस्त्यात शिवीगाळ केली नाही ह्या दोघांना दिल्लीतल्या, तरी सुद्धा मला आश्चर्य वाटणार नाही. पण तो अत्यंत शांतपणाने स्वतःच हे सगळं टिकवून उभा आहे. म्हणजे लोक आपल्याकडे आता म्हणतात की तो एकदम आक्रमक बोलतो आणि प्रियांका गांधी असे जरा चिमटे काढत बोलतात. पण प्रियांकाने ते सोसलं नाही ना जे त्याने सोसलंय ते. प्रियांकाने सोसलंय ते तिच्या नवऱ्यामुळे सोसलंय. पण त्याने जे सोसलंय ते तो वारस होणार होता ह्या टप्प्याला सोसलंय. त्यामुळे राहुल गांधींचं जे राजकारण आहे, प्रश्न असा आहे की राहुल गांधींचं राजकारण त्यांच्या पक्षाला करायचं आहे. म्हणजे त्यांच्या पक्षात जी माणसं आहेत महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी, त्या सगळ्या मंडळींना राहुलच्या बरोबर ह्या आंदोलनात उडी घ्यायची आहे आणि सत्ता पालट आणि मूल्य पालट पण होण्यासाठी काम करायचंय का हे कोण लांबची लढाई लढणार, त्याच्यापेक्षा मधल्यामध्ये साठलोट करून बीजेपीकडनं काही मिळवता येतंय का, असे अशोक चव्हाण माइंडसेटचे जे लोक अजून पण काँग्रेसमध्ये आहेत, तो खरा राहुल गांधींना सगळ्यात मोठा धोका आहे. राहुल गांधींच्या दुर्दैवाने त्यांचे खूप मित्र त्यांच्या पक्षाच्या बाहेर आहेत आणि त्यांचे खूप शत्रू त्यांच्या पक्षाच्या आत आहेत. त्यामुळे ज्यांनी त्यांना रुटीनली मदत केली पाहिजे ना, ते तसे त्यातले काही बदमाश त्यांच्या पक्षात आहेत की जे राहुलच्या करिश्म्यावर जिंकलो तर उत्तम आहे, नाही त्याचा करिश्मा वर्कआउट झाला तर जाऊच मोदीकडे, या पद्धतीने दोन्ही दगडांवर पाय ठेवणारे जे लोक आहेत ते मला राहुलच्या एकूण प्रवासामध्ये राहुल गांधींच्या मला प्रॉब्लेम वाटतं, अडचण वाटते. मला असं वाटतं की तू मगाशी म्हणलास तसं की राहुल गांधींचं नेतृत्व किंवा ते ज्या प्रकारची भूमिका मांडतायत म्हणजे ते देशाला किती पुढं वगैरे नेतील हा पुढचा मुद्दा आहे. पण किमान या कचऱ्यातनं या घाणीतनं लोकांना 5 वर्ष मुक्तता देऊ शकतील का, एवढ्याच एका मिनिमम ऑब्जेक्टिव्हने विचार केला ना तरी सुद्धा हे दोघे आणि त्यांचे क्रोनी हे जरी इथल्या व्यवस्थेतनं बाहेर गेले ना तरी आपण लोक आपला गुदमरलेला श्वास घालून नीट करू शकतो. आता हे दिल्लीच्या पातळीवरचं प्रथमेश पातळीवर मला असं दिसतं की बाकी आपल्याकडची ही नवी जी काही आंदोलनं सोशल मीडिया लेड होत आहेत ती जी काही व्हायची ती होऊन जाऊ दे. तर नीट प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाची फेररचना होण्याची वेळ आली ना तर वर्षामध्ये महाराष्ट्र धर्माचं जे सांस्कृतिक राजकारण आपण म्हणतो त्या आयडियाची वेळ येऊ शकेल का, आली असं माझं म्हणणं नाही. कारण आपण फेवरेबली बायस्ड आहोत त्या आयडियाबद्दल, त्यामुळे लोक असं म्हणू शकतात की तुमचं त्या कल्पनेवर प्रेम आहे म्हणून तुम्हाला ती यावी. पण अशा प्रकारच्या कल्पनेला स्पेस मिळण्याची शक्यता आताच्या वाताहतीमध्ये मला दिसते. म्हणजे वाताहत घडणं आपल्या प्रादेशिक पक्षांची हे दुःखद आहे असंच माझं मत आहे. पण ही वाताहत तुझ्या माझ्यासारख्या लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचीच असेल थांबवणं, तर ह्या वाताहत पलीकडे बोगद्याच्या पलीकडे काय प्रकाश असू शकेल याचाही काही एक विचार आपण केला पाहिजे. ती वेळ आली आहे आणि ते स्केलेटन जे आहे ना आता तुझ्या माझ्यासारखे आपल्यासारखे जे लोक आहेत की म्हणजे आपण एका अर्थाने सेमी फील्डवरचे लोक आहोत. म्हणजे आपण पूर्णतः लोकांमध्ये गेलेले लोक नाही आहोत. म्हणजे मी प्राध्यापक आहे आणि मी चळवळ करतो, तुम्ही दोघं पत्रकार आहात आणि चळवळ करता, राजू अभ्यासक आणि चळवळीचंही काम करतो. आपल्या लोकांना आपल्या सगळ्या मंडळींना यानंतर थोडं अधिक माणसांच्या मध्ये जाण्याची गरज आहे. आणि आपल्यालाच नाही आपल्यासारख्या शेकडो लोकांना म्हणजे गांधी जे एकेकाळी म्हणायचे ना की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, तर ते आता ते महाराष्ट्र हे गुत्तेदारांचं आणि दलालांचं मोहोळ आहे. त्याच्यातून बाहेर जेव्हा पडू ना आपण आणि तेव्हा कात टाकण्याच्या अवस्थेत आपला समाज आहे. त्यामुळे समजा तुला वाटतंय तसं प्रस्थापित राजकीय पक्षांनी नाही बोट हलवलं, नाही काम केलं, त्यांना अलगद बाजूला सारून नव्या दमाच्या लोकांनी काम केलं पाहिजे. मग जसं आता राजू म्हणला NSUIच्या मुलांनी केलं, तू महाराष्ट्रात ठिकठिकाणी बघ AISFच्या आणि SFIच्या मुलांनी नीटच्या विरोधामध्ये जी आंदोलनं केलीत ना आणि NSUIच्या पोरांनी जी केली ते सगळं एका बाजूला आणि इथे आता कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन एका बाजूला. आपली माध्यमं ज्या पद्धतीनं ह्यांची आंदोलनं दुर्लक्षित करतायत आणि ज्या पद्धतीने हे कव्हर करतायत हे जरी पाहिलं ना तरी सुद्धा एक मोठा राग हा अनुल्लेखानं मारण्याकडे कल आहे लोकांचा. पण खूप दीर्घ काळ तुम्हाला राग असा अनुल्लेखाने मारता येत नाही, त्याची कुठल्या ना कुठल्या तरी फटीतनं अभिव्यक्ती होते. आणि मला असं वाटतं की पुढची 2-3 वर्ष या दृष्टीनं अत्यंत निर्णायक आहेत महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा.